मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि 13 प्रमुख आखाड्यांचे साधू महंत यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज वृक्ष लागवडीचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जवळपास 15,000 झाडांचं वृक्षारोपण नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पुढच्या काही दिवसात होणार आहे। या संपूर्ण वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांचा शुभारंभ जो आहे तो नाशिकमध्ये आज पार पडतोय। मखमलाबाद परिसरामध्ये अशा पद्धतीनं जवळपास पहिल्या टप्प्यात 1000 झाडं जे आहेत त्यांचं वृक्षारोपण आज या ठिकाणी केलं जाणार आहे। गिरीश महाजन यांच्यासोबतच नाशिक महापालिकेचे सगळे पदाधिकारी, आयुक्त आणि यासोबतच 13 प्रमुख जे आखाडे आहेत देशभरातले त्या प्रमुख आखाड्यांचे जे साधू महंत आहेत ते देखील या संपूर्ण वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री या ठिकाणून जे भव्य दिव्य मोठे झाडं आणण्यात आले आहेत। जवळपास 15 ते 17 फुटांपर्यंतचे हे झाडं आहेत ज्यांच्यासाठी या मखमलाबाद परिसरासह शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीनं खड्डे खणण्यात आलेले आहेत। त्या खड्ड्यांमध्ये आज वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। शहरामध्ये जवळपास 15,000 झाडं जे लावले जाणार आहेत त्यापैकी 4 ठिकाणी आज जवळपास 1000 झाडं लावण्याचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये साधू संत आणि महंत यांच्यासोबतच राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकूणच संपूर्ण तयारी जी आहे ती सध्या वेगवेगळ्या शहराच्या भागांमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।